हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी टाइम कॉर्नर. आज आपण पाहणार आहोत वन वर्ड सबस्टिट्यूशन. चला तर मग सुरुवात करूया. बिलीव्ह इन अँड फॉलो प्रॅक्टिसेस ऑफ, याला म्हणतात ॲडहेर, पालन करणे. दॅट विच हॅपन वन्स इन 2 इयर्स, त्याला म्हणतात बायनियल, द्विवार्षिक. वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड, याला म्हणतात अथिस्ट, नास्तिक. वन हू लव्हज ट्रॅव्हलिंग, ज्याला प्रवास करायला आवडतो, त्याला म्हणतात व्हॅगाबॉन्ड. An inscription on a tombstone in the memory of the person who has died. मरण पावलेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ कोरलेला शिलालेख, त्याला म्हणतात इपिटाफ. An unmarried woman, त्याला म्हणतात spinster. One who gets pleasure by hurting others, त्याला म्हणतात sadistic, दुःखी. Huge destructive fire, त्याला म्हणतात conflagration. A person who writes and edits dictionaries, त्याला म्हणतात lexicographer, कोशकार. The superior of a monastery, याला म्हणतात abbot, मठाधिपती. A small kitchen, लहान स्वयंपाकघर, त्याला म्हणतात scullery. A poem addressed to a person or a thing, त्याला म्हणतात ओड, एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला उद्देशून केलेली कविता. An imaginary an imagine society where everything is perfect and everyone is happy, त्याला म्हणतात युटोपिया. एक काल्पनिक समाज जेथे सर्व काही परिपूर्ण आहे आणि प्रत्येकजण आनंदी आहे. A person employed to drive a private or hired car, त्याला म्हणतात शॉफर. खाजगी किंवा भाड्याने घेतलेली कार चालवण्यासाठी कामावर असलेली व्यक्ती. A notice of a person's death, त्याला म्हणतात obituary, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची नोटीस. A place in a large institution for the care of those who are ill, त्याला म्हणतात infirmary. The method and practices of teaching, अध्यापनशास्त्र, त्याला म्हणतात pedagogy. The keeper of a museum, संग्रहालयाचा रक्षक, त्याला म्हणतात curator. A gigantic statue, त्याला म्हणतात colossus, अवाढव्य पुतळा. An official pardon, त्याला म्हणतात amnesty, अधिकृत माफी. Informal expression used in everyday conversation, म्हणजेच colloquialism, बोलचालीतली भाषा. A false notion or idea about anything, त्याला म्हणतात delusion, भ्रम. A thing fit to eat, त्याला म्हणतात edible, खाण्यायोग्य. A huge fire for celebration, त्याला म्हणतात bonfire. Being careful that every details of something is correct, त्याला म्हणतात fastidious. प्रत्येक तपशील योग्य आहे याची काळजी घेणे. Something that is absolutely necessary, that you cannot do without, त्याला म्हणतात indispensable, अपरिहार्य. One who looks at the negative side of everything, त्याला म्हणतात pessimist, निराशावादी. A place where airplanes are kept for maintenance, देखभालीसाठी विमाने ठेवण्याची जागा, त्याला म्हणतात hangar. Completely lifeless and unresponsive, पूर्णपणे निर्जीव आणि प्रतिसाद न देणारा, त्याला म्हणतात cadaverous.
अ लार्ज नंबर ऑफ फिश स्विमिंग टुगेदर त्याला म्हणतात shoal. मोठ्या संख्येने पोहणारे मासे. लॉस ऑफ कंप्लीट होप त्याला म्हणतात डेस्पडन्सी. पूर्ण आशा गमावणे. टू स्प्रेड ट्रूप्स फॉर बॅटल म्हणजे लढाईसाठी सैन्य तैनात करणे. त्याला म्हणतात डिप्लॉय. व्हेरी स्ट्रेंज ऑर अनयुज्युअल म्हणजेच बिझार, विचित्र. मास्टर ऑफ सेरेमॉनिक्स म्हणजेच कंपेअर, कार्यक्रमाचे संचालन करणारा, सूत्रधार. द ॲबिलिटी टू अंडरस्टँड अनदर्स पर्सन्स फिलिंग्स, एक्सपिरियन्स, ई-टी-सी. तर त्याला म्हणतात एम्पॅथी, सहानुभूती, एम्पॅथी. अ शॉर्ट स्पीच ॲट द एंड ऑफ प्ले त्याला म्हणतात इपिलॉग. नाटकाच्या शेवटी केले जाणारे एक लहान भाषण. सायन्स ऑफ द रेसेस ऑफ मॅनकाइंड त्याला म्हणतात इथनॉलॉजी, वांशिक शास्त्र. टू डेव्हलप ग्रॅज्युअली, इव्हॉल्व्ड, हळूहळू विकसित होणार. अ स्पीच ऑर अ प्रेझेंटेशन मेड विदाउट प्रिव्हियस प्रिपरेशन त्याला म्हणतात एक्सटेम्पोर, पूर्वतयारीशिवाय केलेले भाषण. सिच्युएटेड ऑन बँक म्हणजेच डॉर्सल. द आर्ट ऑफ इफेक्टिव्ह स्पीकिंग, प्रभावी बोलण्याची कला त्याला म्हणतात इलोक्युशन. अ व्हर्स लेटर त्याला म्हणतात एपिस्टल, श्लोकपत्र. पर्सन हू बिट्रेज हिज ओन कंट्री त्याला म्हणतात ट्रेटर, देशद्रोही. अ लेंथी अँड अग्रेसिव्ह स्पीच त्याला म्हणतात हॅरँग. हॅरँग एक लांब आणि आक्रमक भाषण. अ सेंटिमेंटल मेमरी ऑफ द पास्ट त्याला म्हणतात नॉस्टॅल्जिया, भूतकाळातील एक भावनात्मक स्मृती. प्रेज हायली इन स्पीच ऑर रायटिंग त्याला म्हणतात इलोगाईज. भाषणात किंवा लेखनातील उच्च स्तुती. हॅव्हिंग मच वेल्थ त्याला म्हणतात ऑप्युलंट, भरपूर संपत्ती असणे. स्टडी ऑफ इन्सेक्ट्स, एंटेमॉलॉजी, कीटकशास्त्र. वन हू लिसन्स सिक्रेटली टू प्रायव्हेट कन्व्हर्सेशन त्याला म्हणतात इव्हसड्रॉपर, जो गुप्तपणे खाजगी लोकांचे संभाषण ऐकतो. अ स्मॉल मिस्चिव्हस फेअरी त्याला म्हणतात इलफ. अ लार्ज ग्रुप ऑफ पीपल त्याला म्हणतात हॉर्ड, लोकांचा एक मोठा गट. द डेड बॉडी ऑफ एन ॲनिमल त्याला म्हणतात कॅरकस, शव. यूज ऑफ फोर्स ऑर थ्रेट टू गेट समवन टू ॲग्री टू समथिंग त्याला म्हणतात कोएर्शन, जबरदस्ती. अ डॅबलर इन द आर्ट अँड लिटरेचर त्याला म्हणतात डिलेटंटे, कला आणि साहित्यातील एक धडाकेबाज. सेंटर ऑफ अट्रॅक्शन त्याला म्हणतात सायनोशर, आकर्षण केंद्र. होल एक्सकॅव्हेटेड बाय एन ॲनिमल ॲज अ ड्वेलिंग त्याला म्हणतात बरो, बीळ करून राहणारे प्राणी. अ ग्रुप ऑफ पीपल स्पेशली ट्रेडर ऑर पिलग्रिम ट्रॅव्हलिंग टुगेदर अक्रॉस अ डेझर्ट त्याला म्हणतात कॅरावन, एकत्र प्रवास करणाऱ्यांचा गट. टू रन अवे सिक्रेटली विथ अ रोमॅन्टिक पार्टनर, प्रिय व्यक्तीसोबत पळून जाणे त्याला म्हणतात इलोप. गिल्टी ऑफ क्राईम, कल्पेबल, दोषी. म्युच्युअल डिस्कोर्स त्याला म्हणतात कोलोक्वी, संभाषण. अ स्ट्रॉंग ब्लास्ट ऑफ वाइंड, वाऱ्याचा जोरदार स्फोट, थंड वाऱ्याचा गस्ट. एक्स्ट्रीमली स्किल्ड, कन्सुमेट, अत्यंत कुशल. द आर्ट ऑफ इफेक्टिव्ह स्पीकिंग किंवा
पब्लिक ऑरेटरी स्किल्स त्याला म्हणतात इलोक्युशन, प्रभावी बोलण्याची कला. थँक यू. प्लीज सबस्क्राईब द चॅनल.